नमस्ते, जय हिंद, वंदे मातरम. तर थंबनेल बघून तुम्हाला माहिती पडलेलंच असेल की हा आजचा व्हिडिओ वटपौर्णिमा स्पेशल असणार आहे. सर्व माता भगिनींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर माझ्या एका मैत्रिणीने मला हा विषय सजेस्ट केला की बॉर्डरवर असणाऱ्या फौजांना केलेलं व्रत. तर आपण व्हिडिओकडे वळूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि छानशी अशी कमेंट द्या. हातात बंदूक घेऊन तो सीमा राखतो आहे. हातात बंदूक घेऊन तो सीमा राखतो आहे आणि ती इथून घरातून त्याचा संसार सावरते आहे. नसेल जरी तो आज वटपौर्णिमेला तिच्या सोबतीला, तरी तिची प्रत्येक प्रार्थना थेट सीमेवर पोचते आहे. फौजी पत्नीचे सावित्री व्रत हे पतीच्या केवळ दीर्घ आयुष्यासाठी नसून सरहद्दीवर देशाच्या रक्षण करणाऱ्या आपल्या वीर पतीच्या सुरक्षतेसाठी आणि अखंड सौभाग्यासाठी केलेले अनोखे एक बलिदान आणि भक्तीचे प्रतीक आहे. घरापासून हजारो किलोमीटर दूर कठीण परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या फौजीसाठी त्याची पत्नी घरी राहून अत्यंत धैर्याने हे व्रत पूर्ण करते. या अनोख्या व्रताची महत्त्व आणि भावना व्यक्त करणारी एक सुंदर अशी कविता मला तुम्हाला सांगावं वाटते. कवितेचं नाव आहे फौजी पत्नीचं अनोखं सावित्री व्रत. नको मला धन दौलत, नको कुठला थाट, नको मला धन दौलत, नको कुठला थाट, माझ्या फौजीची सुखाची असू दे ही वाट. हाती घेऊन वटसूत्र फिरते मी वडाच्या झाडाभोवती, हाती घेऊन वटसूत्र फिरते मी वडाच्या झाडाभोवती, देशाच्या रक्षणासाठी उभी आहे माझ्या कुंकवाची ज्योती, देशाच्या रक्षणासाठी उभी आहे माझ्या कुंकवाची ज्योती. सत्यवानाचे प्राण सावित्रीने यमराजाकडून आणले होते सत्यवानाचे प्राण सावित्रीने आणले होते यमराजाकडून परत. मी तर सीमेवर लढणाऱ्या पतीसाठी करते हे व्रत, मी तर सीमेवर लढणाऱ्या माझ्या वीर पतीसाठी करते हे व्रत. नाही तो आज माझ्या पाठीशी ना आहे जवळ, तरीही डोळ्यात विश्वास अन मनात सुखाची चाहूल, तरीही डोळ्यात विश्वास आणि मनात सुखाची चाहूल. वडाच्या प्रत्येक फेऱ्यात मागते देवापाशी एकच वर, गोळ्यांच्या गर्जनेतही सुरक्षित राहू दे माझा वीर, गोळ्यांच्या गर्जनेतही सुरक्षित राहू दे माझा वीर. रक्षण करशील तू देशाचे मी सांभाळेल आपलं घर, रक्षण करशील तू देशाचे मी सांभाळेल आपलं घर, तुझ्या अखंड आयुष्यासाठी हाच माझ्या सावित्रीचा आदर, हाच माझ्या सावित्रीचा आदर. वाढू दे तुझ्या कर्तृत्वाचा आणि यशाचा आलेख, वाढू दे तुझ्या कर्तृत्वाचा आणि यशाचा आलेख, अनोखे हे व्रत माझे मी फौजीची देख, अनोखे हे व्रत माझे मी फौजीची देख. फौजीसाठी चारोळ्या लिहिल्या आहे, त्या बघूया. दूर सीमेवर राहून करतो देशाचे रक्षण, दूर सीमेवर राहून करतो देशाचे रक्षण, मी वडाला पूजून मागते त्याचेच रक्षण, मी वडाला पूजून मागते त्याचेच रक्षण. जरी अंतरे असली आमच्या दोघांच्या अंतरात, जरी अंतरे असली आमच्या दोघांच्या अंतरात, त्यांचेच नाव कोरले आहे माझ्या प्रत्येक श्वासात, त्यांचेच नाव कोरले आहे माझ्या प्रत्येक श्वासात. हातात हिरवा चुडा आणि कपाळी लाल कुंकू, हातात हिरवा चुडा आणि कपाळी लाल कुंकू, तुझ्याच नावाचे तेज माझ्या चेहऱ्यावर चमको, तुझ्याच नावाचे तेज माझ्या चेहऱ्यावर चमको.
तू लढतोस शत्रूंशी देशाच्या रक्षणासाठी. तू लढतोस शत्रूंशी देशाच्या रक्षणासाठी. मी वटसावित्री पुजते तुझ्या दीर्घायुष्यासाठी. मी वटसावित्री पुजते तुझ्याच दीर्घायुष्यासाठी. बंदुकीच्या गोडीतही ज्याचे धडधडते हृदय. बंदुकीच्या गोडीतही ज्याचे धडधडते हृदय. त्या फौजी पतीचा आहे माझ्यावर अखंड सत्तेचा उदय. त्या फौजी पतीचा आहे माझ्यावर अखंड सत्तेचा उदय. 7 जन्माची सोबती व्हावी मी तुझीच रे. 7 जन्माची सोबती व्हावी मी तुझीच रे. या वटपौर्णिमेला देवापाशी हेच मागणे रे. या वटपौर्णिमेला देवापाशी हेच मागणे रे. नाहीस तू माझ्या सोबतीला इथे, तरीही आठवण दाटून येते जिथे तिथे. तरीही आठवण दाटून येते जिथे तिथे. व्हिडिओ कॉलवर बघून चेहरा तुझा हसरा. व्हिडिओ कॉलवर बघून चेहरा तुझा हसरा. फौजी पत्नीचा हा सण होतो सर्वात साजरा. फौजी पत्नीचा हा सण होतो सर्वात साजरा. सीमेवर तैनात असलेला तो तिचा सत्यवान आहे. सीमेवर तैनात असलेला तो तिचा सत्यवान आहे. आणि घर सांभाळणारी ती त्याची सावित्री आहे. घर सांभाळणारी ती त्याची सावित्री आहे. सामान्य स्त्रिया मागतात फक्त पतीचे दीर्घ आयुष्य. पण एका फौजी पत्नीचं मागणं थोडं वेगळं असतं. माझा पती सुखरूप राहू दे वडराजा. माझा पती सुखरूप राहू दे वडराजा. पण त्याचसोबत संपूर्ण देशाचंही रक्षण होऊ दे. पण त्याचसोबत संपूर्ण देशाचं सुद्धा रक्षण होऊ दे. सलाम आहे अशा प्रत्येक वीर सुवासिनीला, जिच्या धैर्यामुळे आज संपूर्ण भारत देश सुरक्षित आहे. जिच्या धैर्यामुळे आज संपूर्ण भारत देश सुरक्षित आहे. जय हिंद, वंदे मातरम. पुन्हा भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा. बाय बाय. आणि कमेंट